या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टरमधील न्यूमरिकल बेस्ड ऑन कटऑफ सेक्शन यातील न्यूमरिकल नंबर 7 पाहणार आहोत. फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस फॉर द सेक्शन शोन इन फिगर. जे काय आपल्याला डायग्राम गिवन दिलेलं आहे त्या डायग्रामचा काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस फाइंड आउट करायचं. तर सर्वप्रथम काय करावं लागेल, या संपूर्ण कटआउट सेक्शनचा आपल्याला एक्स ॲक्सिस फाइंड आउट करावा लागेल. तो कधी मिळेल रे, ज्यावेळी आपण वाय बार डिस्टन्स फाइंड आउट करील त्यावेळी आपल्याला काय भेटणार, एक्स ॲक्सिस भेटणार. म्हणून काय करावं लागेल, सर्वप्रथम आपल्याला वाय बार फाइंड आउट करावं लागेल. ही जी काय कटआउट सेक्शन आहे तो कसा बनलेला आहे रे, तर हा एक रेक्टँगल आहे, त्याला आपण 1 म्हणूया. त्यातून काय करायचा, हा स्क्वेअर 15 × 50 डायमेन्शनचा स्क्वेअर काय करायचा, मायनस करायचा. त्यावेळी आपल्याला काय भेटेल, हा कटआउट सेक्शन भेटेल. म्हणजेच काय रे, वाय बार आपण कसं काढणार, A1 Y1 यात मायनस करायचं आहे, रेक्टँगल मधून स्क्वेअर मायनस करायचं आहे. म्हणून काय होणार, A1 Y1 मायनस A2 Y2 डिवाइडेड बाय A1 Y1 मायनस A2 Y2 डिवाइडेड बाय A1 मायनस A2. सर्वप्रथम बघा, A1 रेक्टँगलचा एरिया कसा काढतो, बेस इंटू डेप्थ. याची बेस किती आहे, ही 50 ही 50 ही 50 150 दिलेलं आहे. बेस 150 इंटू डेप्थ किती आहे, 300 इथे दिलेले आहे. कॅल्क्युलेट करूया. 150 इंटू 300 किती आलं, 45,000. सर्व व्हॅल्यू काय एम एम मध्ये आहेत म्हणून काय असणार आहे, MM स्क्वेअर. नेक्स्ट A2, 2 नंबर कशाला म्हटले आपण, स्क्वेअरला म्हटले. स्क्वेअरचा एरिया कसा काढतो, A स्क्वेअर, किंवा यालाच आपण जरी बेस इंटू डेप्थ म्हटलं तर काय होणार, बेस पण 50 आहे डेप्थ पण 50 आहे. बेस इंटू डेप्थ म्हणजेच काय, AA, याला आपण A म्हणतो, A म्हणजेच काय, A स्क्वेअर होणार. किंवा काय होणार, 50 × 50 म्हणजेच काय, बेस इंटू डेप्थ. दोन्हीपैकी काही करू शकतो. आपण काय करतो, A स्क्वेअर घेतो, स्क्वेअरचा एरिया A स्क्वेअर घेतो. ए किती आहे, बेस 50 आहे, डेप्थ 50 आहे. जरी BD घेतलं तरी आन्सर तेवढंच येणार, A स्क्वेअर घेतलं तरी आन्सर तेवढंच येणार. म्हणजेच काय, 50चा स्क्वेअर 2500. सर्व व्हॅल्यू MM मध्ये असल्यामुळे MM स्क्वेअर. किंवा असं करा, बेस इंटू डेप्थ करा. बेस किती आहे, 50 इंटू डेप्थ किती आहे, 50. आलं का, 2500. नेक्स्ट Y1 म्हणजेच काय, रेक्टँगलचा Y1 म्हणजे सेंट्रॉइड कितीवर येणार, रेक्टँगलचा टोटल हाईट 300 आहे, तर त्याच्या हाफवरती काय होणार, आपला एक्स ॲक्सिस येणार. म्हणजेच काय रे, एक्स ॲक्सिस म्हणजेच काय, हे डिस्टन्स वाय बार असणार आहे. ते किती असणार, Y1 किती असणार आहे, Y1 टोटल 300 असेल तर त्याच्या हाफ किती असणार, 150 mm Y1. आणि Y2 म्हणजे दुसऱ्या स्क्वेअरचा सेंटर कुठे येणार रे, बरोबर इथं सेंटरला येणार. सेंटरला येणार म्हणजेच काय रे, टोटल 50 असेल तर इथून 25, इथून 25. मग बघा, आता आपल्याला काय करायचं, आपण रेफरन्स ॲक्सिस पासून काय करत असतो, डिस्टन्स मेजर करत असतो. लेफ्ट साईडचा सगळ्यात आउटर जी लाईन असेल त्याला व्हर्टिकल, बॉटमला जी सगळ्यात बॉटमला लाईन असेल त्यातून हॉरिझॉन्टल करायचं. वाय घेतो म्हणजे इथून सगळी डिस्टन्स मेजर करायची. हा Y1 हा Y2 किती असणार रे, इथून ते हे डिस्टन्स 50 दिलेलं आहे, आणि इथून ते हे किती असणार, हाफ मध्ये असणार. टोटल 50चे हाफ किती असणार, 25. म्हणजे हे 50 प्लस 25, 50 प्लस 25 किती येणार, 50 प्लस 25 75 mm येणार. MM. सर्व व्हॅल्यू यात काय करूया, पुट करूया. कशी बघा, A1 Y1, A1 किती आहे, 45,000 इंटू A1, Y1 किती आहे, 150, ब्रॅकेट कम्प्लीट, मायनस A2 2500 इंटू Y2 75 डिवायडेड बाय A1 45,000 मायनस 2500. आन्सर इथं लिहा किती आलं, 154.411 mm. म्हणजेच काय रे, कुठे येणार, टोटल रेक्टँगलचं सेंट्रॉइड किती येतोय, टोटल 300 म्हणजेच 150 वरती ही लाईन आली, आणि आपला वाय बार किती आहे, 150. म्हणजे याच्यापेक्षा जरासं वरती काय, 4.11 एवढं डिस्टन्स काय होणार आपलं वरती एक्स ॲक्सिस येणार.
इथं आपल्याला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस कटआउट सेक्शन काय करायचं आहे, फाइंड आउट करूया फाइंड आउट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस इज इक्वल्स टू कसं होणार, रेक्टँगल मायनस स्क्वेअर म्हणजेच आय एक्स एक्स 1 मायनस आय एक्स एक्स 2. पहिल्यांदा रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करूया. संपूर्ण रेक्टँगलच्या मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस कुठे येत आहे आणि कटआउट सेक्शनचा एक्स एक्स ॲक्सिस कुठे येत आहे, हे दोन्ही एकमेकाला कसे आहेत रे, पॅरलल आहेत. म्हणून काय करायचं, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचा. कसा असतो, IG1 प्लस A1 H1चा स्क्वेअर. रेक्टँगलसाठी एक्स एक्स ॲक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतो, BD क्यूब डिवायडेड बाय 10. हे सर्व फॉर्म्युला आपण व्हिडिओ नंबर 1 मध्ये पाहिलेले आहेत. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही तो व्हिडिओ कंप्लीट करू शकता, सर्व पॉईंट कव्हर करू शकता. प्लस एरिया कसा काढतो रेक्टँगलसाठी, बेस इंटू डेप्थ इंटू एक्स एक्स साठी हाईट कशी काढतो रे, वाय बार मायनस Y1. एक्स एक्स 2 असतं तर वाय बार मायनस Y2. एक्स एक्स 3 असतं तर वाय बार मायनस Y3. म्हणजे इथं जर एक्स एक्स असेल तर इथं वाय वाय घ्यायचं, वाय मायनस वाय. आता 1 आहे म्हणून काय करायचं, वाय बार मायनस Y1. परंतु वाय बार मोठा आहे का Y1 मोठा आहे, जे मोठं असेल ते स्टार्टिंगला घ्यायचं, जे छोटं आहे ते नंतर घ्यायचं. मग बघा आता वाय बार आणि Y1. वाय बार इथून ते डिस्टन्स वाय बार आहे आणि Y1 इथून ते रेक्टँगलचा सेंटर म्हणजे Y1 आणि संपूर्ण कटआउटचा सेक्शनचा एक्स एक्स म्हणजे वाय बार. म्हणजे इथून हे डिस्टन्स रेड पेन जे आहे ते काय असणार आहे, वाय बार असणार, ते मोठं आहे आणि इथून हे पेन्सिल आहे ते छोटं आहे, म्हणून Y1. कॅल्क्युलेट करूया व्हॅल्यू. बेस किती आहे 150, डेप्थ किती आहे 300 चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस बेस किती आहे 150 इंटू डेप्थ किती आहे 300 इंटू वाय बार किती फाइंड आउट केला 154.411 मायनस Y1 किती काढला 150 होल स्क्वेअर. IX1 फाइंड आउट करूया. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 154.411 मायनस 150. स्टार्टिंगला ब्रॅकेट घातलंय त्यामुळे इथं ब्रॅकेट कंप्लीट करायचा, स्क्वेअर. एवढ्याचं आन्सर आलं, या आन्सर मध्ये सेव्ह आहे, इंटू 150 इंटू 300 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू, या संपूर्णची व्हॅल्यू इथं आली, ही आन्सर मध्ये सेव्ह आहे, प्लस 150 इंटू 300चा क्यूब ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 12 ब्रॅकेट कंप्लीट. काहीतरी व्हॅल्यू आली, ही व्हॅल्यू कशी आहे मोठी आहे, त्याला छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस करणार, की त्याला आपलं आन्सर 338.375 इंटू 10 टू द पॉवर 6. सर्व व्हॅल्यू MM मध्ये असल्यामुळे आपण काय करायचं, युनिट MM⁴. IX2 फाइंड आउट करूया. IX2 या स्क्वेअरसाठी एक्स एक्स कुठं आहे, इथं आहे, आणि संपूर्ण कटआउटचा एक्सेस कुठं आहे, इथं आहे. हे दोन्ही एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत, म्हणून काय करायचं, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचा. IG2 प्लस A2 H2चा स्क्वेअर. स्क्वेअरचा कसा काढतो आपण, इथं बघा BD क्यूब डिवाइड बाय 12. मग आता काय म्हणतो याला, ए म्हणतो, काय असतो A⁴ डिवायडेड बाय, सेम तसाच असतो. रेक्टँगल आणि स्क्वेअर मध्ये सेम फॉर्म्युला असतो, फक्त काय आता याला आपण बेस म्हणतो, याला डेप्थ म्हणतो. आता ही डेप्थ 3 टाइम्स आहे आणि ही बेस किती आहे 1 टाइम्स आहे. आता सपोज याला आपण ए म्हटलं, याला पण ए म्हटलं, तर बघा सेम इथं पुट करूया, चा क्यूब डिवायडेड बाय 12. ए चा क्यूब आणि हा एक म्हणजेच काय A⁴ झालं, A⁴ डिवायडेड बाय 12. A⁴ डिवायडेड बाय 12 म्हणजे कळलं का, या बी ला सुद्धा ए म्हणायचं आणि ह्या डी ला सुद्धा ए म्हणायचं. मग काय होणार, हा डी चा क्यूब म्हणजे ए चा क्यूब हा 3 टाइम झाला आणि हा ए म्हणजे सिंगल टाइम, म्हणजे हा 3 आणि हा एक 4 टाइम झाला. म्हणजे स्क्वेअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतो आपण, A⁴ डिवाइड बाय 12 प्लस एरिया कसा काढतो स्क्वेअरचा, A² इंटू H एक्स एक्स साठी काढतो, म्हणजेच काय XX2 म्हणजेच काय होणार, वाय बार मायनस Y2 घ्यायचं, वाय बार मायनस Y2. परंतु यातला वाय बार मोठा आहे का Y2 मोठा आहे, तो स्टार्टिंगला घेऊन काय करायचं, छोटी संख्या सेकंड टाइम घ्यायची. आता बघा इथून ते डिस्टन्स काय असणार आहे, वाय बार हे फार मोठं आहे आणि Y2 हे डिस्टन्स, म्हणजेच काय होणार, वाय बार मायनस Y2. व्हॅल्यू पुट करूया, ए किती आहे 50⁴ डिवायडेड बाय 12 प्लस एरिया किती
एरिया किती काढला ए स्क्वेअर 2500 ब्रॅकेटमध्ये वाय बारची व्हॅल्यू किती काढली 154.411 मायनस वाय टूची व्हॅल्यू किती आहे इथं 75 ब्रॅकेटचा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया सर्व. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 154.411 मायनस 75 ब्रॅकेट कम्प्लीट होल स्क्वेअर इज इक्वल टू ह्याचा आन्सर काढले आन्सरमध्ये सेव्ह आहे इंटू 2500. ही संपूर्ण कॅल्क्युलेशन इथं आन्सरमध्ये सेव्ह आहे म्हणून आन्सर प्लस 50⁴ डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू काहीतरी आन्सर आलं. फार मोठी व्हॅल्यू आहे त्याला छोटी करण्यासाठी आपण काय करणार ENG बटन प्रेस करणार. किती आन्सर आलं आपलं 16.286 इंटू 10⁶ हे काय झालं आपलं IXX2 आन्सर. सर्व व्हॅल्यू MM मध्ये असल्यामुळे MM⁴. IXX1 व्हॅल्यू फाइंड आउट केली. IXX2 व्हॅल्यू रेक्टँगल मधून स्क्वेअर मायनस करूया म्हणजेच काय टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट XX इज इक्वल टू IXX1 मायनस IXX2. IXX1 ची व्हॅल्यू किती आली 338.375 इंटू 10⁶ मायनस IXX2 ची किती आहे 16.286 इंटू 10⁶. व्हॅल्यू पुट करूया. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट XX व्हॅल्यू फाइंड आउट करूया. बघा पहिले ब्रॅकेट 338.375 इंटू 10⁶ ब्रॅकेट कम्प्लीट मायनस 16.286 इंटू 10⁶ ब्रॅकेट कम्प्लीट. कॅल्क्युलेट केल्यानंतर काहीतरी आन्सर आलं. मोठी व्हॅल्यू आहे त्याला छोटी करण्यासाठी आपण ENG बटन प्रेस करणार. किती आलं 322.089 इंटू 10⁶. सर्व व्हॅल्यू MM मध्ये असल्यामुळे आन्सर MM⁴. म्हणजेच बघा न्यूमरिकलमध्ये विचारल्याप्रमाणे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट XX ॲक्सिस फाइंड केलं. कसं केलं पहिल्यांदा संपूर्ण रेक्टँगलचा सेंट्रॉइड XX काढला, स्क्वेअरचा XX काढला आणि संपूर्ण बॉडीचा काय करायचं आपल्याला XX कटआउट सेक्शनचा XX काढायचा आहे. XX कधी भेटतो ज्यावेळी वाय बार डिस्टन्स फाइंड करतो त्यावेळी काय भेटतं आपल्याला XX ॲक्सिस भेटतो. म्हणून काय केलं वाय बार सर्वप्रथम फाइंड आउट करायला ट्राय केला. वाय बार कसा असतो A1 Y1 मायनस A2 Y2 मायनस A1 डिवायडेड बाय A1 मायनस A2. A1 रेक्टँगलचा एरिया बेस पासून त्याचं डिस्टन्स, स्क्वेअरचा एरिया बेस पासून त्याचं डिस्टन्स आणि सबस्ट्रॅक्शन करू. वाय बार काढलं. वाय बार कसा आलं रे हा रेक्टँगल आहे सपोज यातून हा खालचा एक स्क्वेअर आपण मायनस केला तर काय होणार बघा ह्या हाफला जास्त एरिया शिल्लक राहणार आणि इथं कट केल्यामुळे काय होणार इथं कमी एरिया शिल्लक राहणार. कमी एरिया शिल्लक झाल्यामुळे आता सध्या बघा ही संपूर्ण भरीव असल्यामुळे काय होणार इथं बरोबर सेंटरला जर आपण बॅलन्स केलं तर बरोबर काय होणार आहे बॅलन्स होणार आहे. परंतु काय होतंय ह्यातला जर चौकोनी आपण पीस कट केला तर काय होणार इकडं वेट कमी होणार आहे. वेट कमी झाल्यामुळे बॅलन्स करण्यासाठी काय करावं लागेल हा सेंट्रॉइड पॉईंट या साईडला शिफ्ट करावं लागेल. बघा जर या साईडला वजन कमी असेल या साईडला वजन जास्त असेल तर काय होणार बॉडी आपली या साईडला अशी झुकणार. म्हणून काय करावं लागेल थोडा 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 पॉईंट पुढे सरकवत न्यावा लागेल. सरकवत नेल्यामुळे काय होणार ही साईड हळूहळू वरती येणार आणि एका सर्टन पॉईंटला काय होणार आपली संपूर्ण कटआउट बॉडी बॅलन्स होणार. यालाच आपण काय म्हणतो सेंट्रॉइडल ऍक्सिस म्हणतो. हा XX ऍक्सिस आणि हा YY ऍक्सिस. YY ऍक्सिस काय होणार जरी इथं कट केला तरी सिमेट्रिक असणार म्हणून हा X बार काय होणार आहे ह्याच्या हाफ येणार आहे 150च्या डिवाइड बाय 75 येणार आणि जो काय आपला वाय बार आहे तो काय होणार हाफ डिस्टन्स पेक्षा जास्त येणार. मग बघा 300चा हाफ किती येणार 150 पेक्षा आपला XX कसा आला पाहिजे जास्त आला पाहिजे. म्हणजे जिथून 4.41 एवढं काय डिस्टन्स वरती केल्यावर काय होणार या पॉईंटला आपली संपूर्ण बॉडी बॅलन्स होणार आहे. आपल्याला XX ऍक्सिस पाहिजे होता म्हणून काय केलं आपण वाय बार कॅल्क्युलेट केलं. वाय बार फाइंड आउट केल्यावर काय भेटला XX ऍक्सिस भेटला. आता हा XX ऍक्सिस रेक्टँगलच्या सेंट्रॉइड सोबत कम्पेअर करायचा XX1 फाइंड आउट करायचा. हा XX ऍक्सिस स्क्वेअरच्या XX ऍक्सिस सोबत कम्पेअर करून काय करायचा XX2 फाइंड आउट करायचा आणि दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायचं. मग बघा कारण रेक्टँगल मधून काय करायचं होता स्क्वेअर मायनस करायचं होतं म्हणून रेक्टँगलच्या कॅल्क्युलेशन मधून स्क्वेअरचं कॅल्क्युलेशन काय करायचं मायनस करून फायनल आन्सर काढायचं. आता बघा संपूर्ण कटआउटचा XX आणि हा रेक्टँगलचा एक्सेस एकमेकाला कसे आहेत पॅरलल आहेत म्हणून काय केलं पॅरलल ऍक्सिस थेरम वापरला.
कसा या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस, रेक्टँगलचा एरिया आणि संपूर्ण कटआउटचा एक्स एक्स आणि रेक्टँगलचा एक्स एक्स या दोघीतलं डिस्टन्स कसं असतं. जर एक्स एक्स असेल तर वाय बार मायनस वाय वन, जर वाय वाय असतं तर काय केलं असतं एक्स बार मायनस एक्स वन घेतलं असतं. हा फॉर्म्युला लक्षात असू द्या. त्यानंतर काय केलं, पहिल्याला या दोघांचं पॅरलल असल्यामुळे पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून कॅल्क्युलेट केलं. त्यानंतर काय स्क्वेअरचा एक्स एक्स ॲक्सिस आणि कटआउट सेक्शनचा एक्स एक्स ॲक्सिस एकमेकाला कसे आहेत पॅरलल, म्हणून काय केलं पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला. एक्स एक्सचा हा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट स्क्वेअरचा जो काय फॉर्म्युला आहे तो पुट केला. स्क्वेअरचा एरिया इथं लिहिला. हाईट कशी काढतो ह्या दोनातली, तर जर एक्स एक्स असेल तर काय करायचं वाय बार मायनस वाय टू करायचं. जर इथं वाय वाय टू असतं तर काय केलं असतं एक्स बार मायनस एक्स टू केलं असतं. हे लक्षात ठेवायचं. इथं जर वाय वाय असेल तर एक्स एक्स, एक्स एक्स असेल तर वाय वाय. कॅल्क्युलेट करून काय केलं एक्स एक्स टू केलं. एक्स एक्स वन मधनं एक्स एक्स टूची व्हॅल्यू काय केली मायनस करून मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस फाइंड आउट केला. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत या गोष्टी शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळून जातील. धन्यवाद.